नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा एका घटकाचा अभ्यास करणार आहोत की हा घटक इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये त्याचबरोबर इयत्ता 9वीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक असणारा हा घटक आहे। परंतु याचबरोबर ज्या काही MPSCच्या आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षा होतात, तर या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या घटकावर दर वर्षीच्या असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकामध्ये या प्रकाशाच्या परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकाश या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो। 9वी 10वी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा घटक अतिशय खोलामध्ये जाऊन मांडण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये या घटकाला सुरुवात करूयात। तर पहा, सर्वप्रथम आपल्याला प्रकाश म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे। तर पहा, प्रकाश हे एक ऊर्जेचे स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना एक दृश्य संवेदना प्राप्त होतात। प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारणांचे एकच रूप आहे आणि एक स्वरूप आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत प्रवास करत असतो। यामुळे प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा की प्रकाशाचे असणारे स्रोत, प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत, कृत्रिम स्रोत आहेत, शीत स्रोत आहेत आणि त्याचबरोबर उष्ण स्रोत आहेत। नैसर्गिक स्रोत म्हणजे नॅचरल सोर्सेस, निसर्गामधून आपल्याला नेमका कोणकोणत्या घटकातून प्रकाश हा मिळत असतो। पहा, सूर्य हा प्रकाशाचा असणारा मुख्य स्रोत आहे। सन इज द मेन सोर्स ऑफ लाईट। त्यानंतर तारे, काजवा, धूमकेतू हे सर्व जे आहेत ते प्रकाशाचे असणारे नैसर्गिक स्रोत आहेत। त्यानंतर दुसरा जो स्रोत आहे तो आहे कृत्रिम स्रोत म्हणजे आर्टिफिशियल सोर्स। हा कृत्रिम याने मानवाने तयार केलेला असणारा स्रोत। तर कोणकोणते आहेत हे कृत्रिम स्रोत? मेणबत्ती आहे, जळणारे लाकूड आहे, विजेचा दिवा आहे, ट्यूबलाईट आहे, कंदील आहे, असे इत्यादी अनेक प्रकारचे स्रोत जे आहेत ते कृत्रिम स्रोत आहेत। त्यानंतर शीत स्रोत, कोल्ड सोर्सेस, तारे, ट्यूबलाईट, काजवा, सोडियम व्हेपर, निऑन साइनबोर्ड हे सर्व जे आहेत ते शीत स्रोत म्हणजे कोल्ड सोर्सेस आहेत। त्यानंतर प्रकाशाचा असणारा चौथा स्रोत तो आहे उष्ण स्रोत, हॉट सोर्सेस। सूर्य, मेणबत्ती, विजेचा बल्ब, लाकूड हे सर्व जे आहेत ते उष्ण स्रोत आहेत। तर यानंतर प्रत्यक्षामध्ये आपण पाहूयात की जो सूर्य आहे, नैसर्गिक स्रोत सूर्य, प्रकाशाचा जो मुख्य स्रोत आहे, तर त्याविषयी थोडीशी आपण माहिती पाहूयात। पहा की सूर्याच्या पृष्ठभागामध्ये की नेमकं सूर्यापासून उष्णता कशी निर्माण होती हे पाहूयात। सूर्याच्या पृष्ठभागामध्ये घडणाऱ्या केंद्रकीय सम्मीलन अभिक्रियेतून ही सौर ऊर्जा निर्माण होते। सूर्याच्या अंतर्भागामध्ये
म्हणजे सूर्याच्या पोटामध्ये, सूर्याच्या आतमध्ये सूर्याच्या अंतर्भागाचे तापमान हे कित्येक दशलक्ष अंश असून त्या तापमानाला हायड्रोजनचे अणू हे गतिमान होऊन परस्परांच्या प्रतिकर्षण बलावर मात करतात आणि त्यातून हेलियम केंद्रकाची निर्मिती होते. परंतु तयार झालेले हेलियमचे अणुवस्तुमान किंवा वस्तुमान हे हायड्रोजनपेक्षा थोडेसे कमी असते आणि या कमी झालेल्या वस्तुमानाचे असणारे रूपांतर त्यानंतर प्रचंड प्रमाणात उष्णता आणि प्रकाश ऊर्जेमध्ये होते. अशा पद्धतीनं सूर्य हा जो प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे, तर या सूर्यामध्ये उष्णता आणि प्रकाश ऊर्जा तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, अत्यंत कमी वस्तुमान असणारे दोन केंद्रके जेव्हा एकत्र येऊन जड आणि स्थिर केंद्रक तयार होऊन प्रचंड असणारी ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला केंद्रिक सम्मिलन किंवा न्यूक्लिअर फ्युजन म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण हा जो तयार होणारा प्रकाश आहे, तर या प्रकाशाचा वेग पाहूयात. कारण सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी नेमका साधारणपणे किती वेळ लागतो या प्रकाशाला. स्पीड ऑफ लाईट. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस या घटकावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. प्रकाशाचा असणारा हवेमध्ये वेग, प्रकाशाचा असणारा पाण्यात असणारा वेग, त्यानंतर सूर्यापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येण्यास किंवा प्रकाश किरण पोहोचण्यास किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये प्रकाशाचा वेग हा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका आहे. त्यानंतर दुसरं एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पोहोचण्यास साधारणपणे 8 मिनिट 19 सेकंद इतका वेळ लागतो. आणि याचा जर आपण सेकंदामध्ये विचार केला तर 499 सेकंद इतका वेळ सूर्यकिरण किंवा प्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यासाठी लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे घनतेनुसार प्रकाशाच्या वेगावर हे परिणाम होत असतो. आता आपण पाहितलं की हवेमध्ये असणारा प्रकाशाचा वेग हा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर त्यानंतर पाण्यात असणारा प्रकाशाचा वेग हा 2 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका असतो. म्हणजे 225 किंवा 400 इतका असणारा मीटर पर सेकंद एवढा पाण्यात असणारा प्रकाशाचा वेग आहे. 2 × 10⁸. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकाशाचे असणारे स्वरूप पाहूयात. पहा, प्रकाशाचे स्वरूप की नेमकं प्रकाश हा कशा प्रकारचा आहे. प्रकाश हा विद्युत चुंबकी प्रारणांचे असणारे एक स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना एक दृश्य संवेदना प्राप्त होते. प्रकाशाप्रमाणेच रेडिओ लहरी, अवरक्त किरणे, अल्फा किरणे, बीटा किरणे, गॅमा किरणे आणि क्ष किरणे हे देखील विद्युत चुंबकी वर्णपटलाचे घटक आहेत. जो प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसतो त्यास आपण दृश्य प्रकाश, विजिबल लाईट्स असे म्हणतो. आता अल्फा, बीटा, गॅमा हे जे प्रकाश किरण आहेत, क्ष किरण आहेत, तर आपल्या डोळ्यांना शक्यतो तर दिसताना खूप त्रास होतो. दृश्य प्रकाश कोणाला म्हणायचं, तर दृश्य प्रकाश हा जे आपल्या डोळ्यांना
एकदम सहजासहजी दिसतो अशा प्रकाशाला दृश्य प्रकाश म्हणायचं. आणि या प्रकाश किरणाची तरंग लांबी जी आहे ती आहे 4 × 10⁻⁷ मीटर ते 7 × 10⁻⁷ मीटर या दरम्यान असते. आत्ताच या अगोदर आपण पाहिले होते की प्रकाशाचे प्रसारण हे सरळ रेषेत होत असते. म्हणजेच साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवेश करत असतो. यालाच प्रकाशाचे विवर्तन असे म्हणतात. सरळ रेषेत प्रकाशाचं मार्गक्रमण म्हणजेच प्रकाशाचे असणारं विवर्तन. तर प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण असे सुद्धा म्हणतात. अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन प्रकाश शलाका तयार होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये प्रकाशाचे परावर्तन हा घटक आहे 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर 10वीसाठी दोन्ही वर्गासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा घटक आहे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर नेमकं प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय पहा. एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून, अपारदर्शक म्हणजे असा पृष्ठभाग की ज्या पृष्ठभागामधून एका साईडकडून आपण दुसऱ्या साईडकडे पाहू शकत नाहीत, त्याला अपारदर्शक म्हटलेलं आहे. एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ज्या वस्तूवरून प्रकाशाचे परावर्तन होते त्या वस्तूची छाया किंवा सावली तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक छोटासा वर्गामध्ये प्रयोग करून पाहितला असेल. जरी वर्गात केला नसेल तरी आपण घरामध्ये सुद्धा हा अनेक वेळा प्रयोग केलेला आहे. ज्यावेळेस आपण आपल्या घरातला आरसा घेतो आणि उन्हामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण तो आरसा सावलीच्या दिशेने फिरवतो त्यावेळेस आपल्याला एक प्रचंड असणारा प्रखर उजेड हा सावलीत दिसतो. तर हे नेमकं काय आहे? तर हे आहे प्रकाशाचे परावर्तन. ज्यावेळेस आपण आरसा हा उन्हात धरतो त्यावेळेस सूर्यप्रकाश किंवा सूर्यप्रकाशाचे किरणे हे सरळ मार्गाने त्या आरशावर पडतात आणि ज्यावेळेस आपण आरसा हा सावलीच्या दिशेने धरतो तर आरशावर पडणारे प्रकाश किरण हे या ठिकाणी परावर्तित होतात आणि ते परावर्तित झालेले प्रकाश किरणाचा प्रकाश आपल्याला सावलीमध्ये दिसतो. जर कुणी हा प्रयोग केला नसेल तर करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं प्रकाशाचे परावर्तन हे कशा पद्धतीने होते. आणि या प्रकाशाच्या परावर्तनाचं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे पहा. सर्वप्रथम या चित्राकडे पहा. हे आपाती किरण, परावर्तित किरण काय हे बाजूला ठेवा. लाल जो किरण आलेला आहे तो ओ या बिंदूपाशी या ठिकाणी पडलेला आहे आणि तिथून तो परावर्तित झालेला आहे तो हिरवा किरण पहा. म्हणजे आपाती किरण आणि असणारा हा परावर्तित किरण. अशा पद्धतीनं काय होत असतं, प्रकाशाचं परावर्तन होत असतं. आणि या प्रकाशाच्या परावर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला काही महत्त्वाच्या संज्ञा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर पहा, या प्रकाशाच्या परावर्तनासंबंधी असणाऱ्या संज्ञा. एक, आपाती किरण. पहा, आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे लाल रंगाचा जो किरण आहे तो आहे आपाती किरण. तर आपाती किरण म्हणजे नेमकं काय? कोणत्याही पृष्ठभागावर पडलेल्या प्रकाश किरणास आपाती किरण असे म्हणतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची संज्ञा आहे आपातबिंदू, पॉइंट ऑफ इन्सिडंट म्हणजे ओ. प्रकाश भागावर प्रकाश किरण ज्या ठिकाणी पडतो त्यास आपातबिंदू असे म्हणतात. आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आकृतीमध्ये
ओ हा जो आहे तो आहे आपातबिंदू. त्यानंतर पुढची असणारी महत्त्वाची संज्ञा परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रेज. रिफ्लेक्टेड रेज म्हणजे काय पहा, की या अपारदर्शक पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या प्रकाश किरणाला परावर्तित किरण असे म्हणतात. हा आपाती किरण हा पृष्ठभागावर पडलेला प्रकाश किरण आहे. हा ओ बिंदूपाशी पडलेला आहे, म्हणजे तो आपात बिंदू आहे. आणि या आपात बिंदूपासून पुन्हा तो किरण काय होते, परत फिरत आहे. म्हणजेच ह्या पी क्यू पी ओ क्यू हा जो पृष्ठभाग आहे तो अपारदर्शक आहे. म्हणजे या ठिकाणी पी क्यू या अपारदर्शक पृष्ठभागावरून काय होत आहे, तर हा येणारा आपाती किरण परत फिरत आहे. या किरणाला काय म्हटलेलं आहे, परावर्तित किरण. त्यानंतर या दोन्ही किरणाच्या मध्ये जी मध्योबत जी एक निळ्या रेष दिसत आहे, तर त्या रेषेला म्हटलेले आहे स्तंभिका. तर पहा, स्तंभिका म्हणजे काय, आपात बिंदूजवळ पृष्ठभागावर काढलेल्या लंब रेषेला स्तंभिका असे म्हणतात. आता आपाती किरण हा आपतन कोन तयार करतो, आपाती कोन तयार करतो, आणि परावर्तित किरण हा परावर्तित कोन तयार करतो. तर पहा, आपाती कोन म्हणजे काय, आपाती किरणाने स्तंभिकेजवळ केलेल्या कोनाला आपाती कोन असे म्हणतात, अँगल ऑफ इन्सिडंट. आणि हा आय या अक्षराने दर्शवलेला आहे. त्यानंतर दुसरा कोन आहे परावर्तित कोन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आर या अक्षराने दर्शवला आहे. परावर्तित किरणाने स्तंभिकेजवळ केलेल्या कोनाला परावर्तित कोन असे म्हटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे होते प्रकाशाचे परावर्तन. आणि त्याचबरोबर या प्रकाशाच्या परावर्तनासंबंधी असणाऱ्या काही महत्त्वाच्या संज्ञा, 6 प्रकारच्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत. आकृतीमध्ये पाहितले तरी तुम्हाला लक्षात येईल. आपाती किरण, आपातबिंदू, परावर्तित किरण, स्तंभिका, आपाती कोन, परावर्तन कोन, हे आहेत अशा प्रकारचे 6 महत्त्वाच्या संज्ञा. तर यानंतर की या परावर्तनाचे काही नियम आहेत, ज्याला की लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हटलेले आहे. तर या परावर्तनाच्या नियमांचा अभ्यास करूयात. तर पहा, या ठिकाणी आपण आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे 3 महत्त्वाच्या संज्ञा पाहितल्या होत्या. आणि हे तिन्ही नेहमी एकाच प्रतलात असतात. हा पहिला नियम आहे. परावर्तनाचा पहिला नियम, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका ही नेहमी एकाच प्रतलात असतात. त्यानंतर परावर्तनाचा असणारा दुसरा नियम आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आकृतीचे निरीक्षण केलं तर पहा, स्तंभिकेच्या डाव्या बाजूला आहे आपाती किरण आणि स्तंभिकेच्या उजव्या बाजूला आहे परावर्तित किरण. तर परावर्तनाचा दुसरा नियम आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. त्यानंतर परावर्तनाचा असणारा तिसरा जो नियम आहे तो आहे, आपाती कोन आणि परावर्तित कोन हे नेहमी समान मापाचे असतात. आय बरोबर अँगल आर, अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आपाती कोन आणि परावर्तित कोन नेहमी समान मापाचे असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाच्या परावर्तनाच्या असणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा आणि प्रकाशाच्या परावर्तनाचे असणारे नियम हे तुम्हाला लक्षात आलेच असेल. तर पहा, तर या परावर्तनाचे असणारे 2 नियम आहेत.
टू टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. एक आहे नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन, आणि दुसरं आहे अनियमित परावर्तन, इरेग्युलर रिफ्लेक्शन. तर आपण परावर्तनाचा असणारा पहिला नियम पाहूया. नियमित परावर्तन. नियमित परावर्तन म्हणजे सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभागावरून होणारे परावर्तन. सपाट अथवा गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. या प्रकारात सर्व या ठिकाणी आपाती आणि परावर्तित किरण हे समान मापाचे असतात. असमांतर आपाती किरणाचे परावर्तित किरणे हे समांतर असतात. अशा प्रकारे परावर्तनाचा असणारा हा पहिला प्रकार आहे. त्यानंतर परावर्तनाचा असणारा दुसरा प्रकार तो आहे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणारे असणारे परावर्तन. यालाच अनियमित परावर्तन म्हटलेले आहे. खडबडीत पृष्ठभागावर समांतर आपाती किरण, परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे समांतर आपाती किरणाचे परावर्तित किरणेही समांतर असतीलच असे नाही. जरी प्रकाश किरण समांतर पडले तरी सुद्धा परावर्तित किरण हे समांतर असत नाहीत. हे आहे खडबडीत पृष्ठभागावरून होणार असणारं परावर्तन. पुढचा जो घटक आहे तो आहे इयत्ता 10वी मध्ये असणारे प्रकरण 6. प्रकाशाचे अपवर्तन. आतापर्यंत आपण प्रकाशाचे परावर्तन पाहतो. तर आता पाहूयात की प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर पहा, प्रकाशाचे परावर्तन हे एकाच प्रतलामध्ये झालेले आहे. त्याविषयीच्या आपण महत्त्वाच्या संज्ञा पण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता पाहूया प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे जेव्हा प्रकाश किरण हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जातो तेव्हा त्यांच्या प्रसारणाच्या दिशेत हा बदल होतो. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणते. परावर्तन हे अपारदर्शक पृष्ठभागावरून झालेलं आहे, परंतु अपवर्तन हे एका पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण हा दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जातो आणि जाताना त्याच्या दिशेमध्ये बदल होतो. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटलेले. तर पहा, आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी एक माध्यम आहे हवा. हवेमधून प्रकाश किरण हा काचेच्या चिपीत या ठिकाणी प्रवेश करतो. म्हणजे एक पारदर्शक माध्यम हवा आहे आणि दुसरं पारदर्शक माध्यम हे काचेची चिप आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर या प्रकाशाच्या अपवर्तनासंबंधी सुद्धा काही संज्ञा आहेत. या प्रकाशाच्या अपवर्तनाचे सुद्धा काही नियम आहेत, ते आपण पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाच्या अपवर्तनासंबंधी असणाऱ्या काही महत्त्वाच्या संज्ञा. पहिली संज्ञा आहे आपाती किरण, इन्सिडंट रे. कोणत्याही पृष्ठभागावर पडलेला प्रकाश किरणास आपाती किरण असे म्हणतो. हे आपण प्रकाशाचे परावर्तन पाहताना सुद्धा पाहिलेले आहे. पृष्ठभागावर पडलेला प्रकाश किरण म्हणजे आपाती किरण, इन्सिडंट रे. तर आकृतीमध्ये पहा, AB हा जो आहे तो आहे आपाती किरण. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाची संज्ञा आहे ती आहे आपात बिंदू, पॉइंट ऑफ इन्सिडंट. म्हणजे ज्या ठिकाणी आपाती किरण पडतो त्या ठिकाणचा बिंदू म्हणजे आपात बिंदू. पृष्ठभागावर प्रकाश किरण ज्या ठिकाणी पडतो त्यास आपात बिंदू असे म्हणतात.
तर पहा यन हा जो आहे तो आहे आपातबिंदू. त्यानंतर पुढची संज्ञा आहे अपवर्तित किरण, रिफ्रॅक्टेड रेज. या ठिकाणी प्रकाशाच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण होता, परंतु प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये अपवर्तित किरण आहे, रिफ्रॅक्टेड रे. कारण हा एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमात प्रसारित झालेला किंवा प्रवेश केलेला जो प्रकाश किरण आहे त्याला अपवर्तित किरण म्हणतात. या ठिकाणी पहा, जो गुलाबी रंगाचा किरण दाखवलेला आहे आकृतीमध्ये काचेच्या लादीतून होणाऱ्या प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये, तो आहे अपवर्तित असणारा किरण. त्यानंतर प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये या ठिकाणी चौथी जी संज्ञा आहे ती आहे निर्गत किरण, इमर्जिंग रे. म्हणजे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रसारित होऊन पुढे पुन्हा मूळ माध्यमात प्रसारित होणाऱ्या प्रकाश किरणाला निर्गत किरण असे म्हणतात. तर पहा, ए बी हा आपाती किरण आहे, त्यानंतर NM हा अपवर्तित किरण आहे. आता एका माध्यमातून हा दुसऱ्या माध्यमात आला आणि हा काचेच्या माध्यमातून पुन्हा तो हवेच्या माध्यमात प्रवेश करतो, तर त्याला म्हटलेलं आहे निर्गत किरण, इमर्जिंग रे. CD हा जो आहे तो आहे निर्गत किरण. हा ई त्याभोवती जो कोन तयार होतो तो ई या अक्षराने दर्शवतो, तो पण आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर पुढची जी संज्ञा आहे स्तंभिका, नॉर्मल. आपात बिंदूजवळ पृष्ठभागावर काढलेल्या लंब रेषेला स्तंभिका असे म्हणतात. या ठिकाणी दोन स्तंभिका आहेत, N आणि M. त्यानंतर पुढचा जो घटक आहे या पुढची जी संज्ञा आहे ती आहे आपाती कोन, अँगल ऑफ इन्सिडंट, I. आपाती किरणानं स्तंभिकेजवळ केलेल्या कोनाला आपण आपाती कोन म्हणतो. प्रकाशाच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण होता, परंतु या ठिकाणी अपवर्तनामध्ये अपवर्तित कोन आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तित किरणाने स्तंभिकेजवळ केलेल्या कोनाला अपवर्तित कोन म्हणतात. R या अक्षराने दर्शवलेला आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अशा प्रकारे आपाती किरण, आपाती बिंदू, अपवर्तित किरण, निर्गत किरण, त्यानंतर निर्गत कोन, स्तंभिका, आपाती कोन आणि अपवर्तित कोन, अशा प्रकारच्या प्रकाशाच्या अपवर्तनासंबंधी काही महत्त्वाच्या संज्ञा होत्या. त्यानंतर या अपवर्तनासंबंधी काही संकल्पना आहेत. या संकल्पना पाहूयात आपण. प्रकाश किरणाचा वेग हा वेगवेगळ्या पारदर्शक माध्यमात वेगवेगळा असतो. हवेमध्ये वेगळा राहतो, पाण्यामध्ये वेगळा राहतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही माध्यम असतील, प्रत्येक माध्यमांच्या नुसार प्रत्येक पारदर्शक माध्यमात हा वेगवेगळा असतो. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे, ज्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण मार्गात कमी अडथळा असतो, म्हणजे प्रकाशाचा वेग हा जास्त असतो, त्यास प्रकाशाचे विरल माध्यम असे म्हणतात. म्हणजे असं माध्यम ज्यामध्ये प्रकाशाच्या वेगामध्ये कमी अडथळा असतो त्याला विरल माध्यम, रेअरर मीडियम म्हटलेलं आहे. हवा एक विरल माध्यम आहे. प्रकाशाच्या मार्गामध्ये कमी अडथळा आहे, कमी अणूंची संख्या आहे. त्यानंतर दुसरं माध्यम आहे घन माध्यम, म्हणजे ज्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरणाच्या मार्गात थोडा अधिक अडथळा असतो, म्हणजेच तेथे प्रकाशाचा वेग हा थोडा कमी असतो. यावरून विद्यार्थी मित्रांनो, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. विरल माध्यम असेल तेव्हा प्रकाशाचा वेग हा जास्त असणार आहे, आणि घन माध्यम असेल त्यावेळेस प्रकाशाचा वेग हा कमी असणार आहे. आणि हमखास MPSCच्या परीक्षेमध्ये या दोन घटकावर आधारित प्रश्न हा विचारलाच जातो. विरल माध्यमामध्ये असणारा प्रकाशाचा वेग आणि घन माध्यमामध्ये असणारा प्रकाशाचा वेग. तर मला असे वाटते की तुम्हाला नक्कीच लक्षात आले असेल, विरल माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो आणि घन माध्यमात प्रकाशाचा वेग हा कमी असतो.
त्यानंतर पारदर्शक माध्यमाच्या घनतेवरून प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेत बदल कसा होणार हे सुद्धा ठरते. अशा पद्धतीनं ह्या आहेत अपवर्तनासंबंधी असणाऱ्या संकल्पना. आणखी महत्त्वाच्या गोष्टी अपवर्तनासंबंधी पहा. जेव्हा प्रकाश किरण हा विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेस अपवर्तित किरण हा स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजेच आपाती कोन हा मोठा असेल तर अपवर्तित कोन लहान मापाचा असतो. या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या. यावर सुद्धा MPSC मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जेव्हा प्रकाश किरण हा घन माध्यमामधून विरल माध्यमात प्रवेश करतो तेव्हा अपवर्तित किरण हा स्तंभिकेपासून दूर जातो. म्हणजेच आपाती कोन लहान तर अपवर्तित कोन हा मोठ्या मापाचा असतो. त्यानंतर अपवर्तनाचे असणारे काही नियम पाहूयात आपण. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन अपवर्तन. यामध्ये पहा, पहिला नियम असा आहे की आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे नेहमी एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम आहे आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. त्यानंतर तिसरा नियम पहा, दिलेल्या दोन माध्यमांसाठी आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचे गुणोत्तर एका ठराविक रंगाच्या प्रकाशासाठी नेहमी स्थिर असते. या स्थिर गुणोत्तरालाच पहिल्या माध्यमाच्या तुलनेत दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. स्थिरांक बरोबर sin I भागिले sin R. अशा पद्धतीनं हा आहे अपवर्तनांक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, हा अशा पद्धतीनं अपवर्तनांक काढला जातो. sin I म्हणजे इन्सिडंट अँगल आणि sin R म्हणजे रिफ्लेक्टेड अँगल बरोबर स्थिरांक n. या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. याच नियमाला स्नेलचा नियम असे सुद्धा म्हणतात. म्हणजे दोन माध्यमाच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेला किरण I बरोबर O आणि त्याच रेषेत पुढे जातो R बरोबर O. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही माध्यमांचे निरपेक्ष अपवर्तनांक दिलेले आहेत. तर पहा, कोणत्या माध्यमाचा किती अपवर्तनांक आहे यावर सुद्धा आयोग हे MPSC मध्ये प्रश्न विचारतो. हवा या माध्यमाचा अपवर्तनांक आहे 1.003. त्यानंतर बर्फाचा अपवर्तनांक आहे 1.31. पाण्याचा अपवर्तनांक आहे 1.33. अल्कोहोलचा अपवर्तनांक आहे 1.36. केरोसिन 1.39. फ्यूज कॉर्ड्स 1.46. टर्पेंटाईन तेल 1.47. बेंझिन 1.50. क्राऊन काच 1.52. खनिज मीठ 1.54. कार्बन डायसल्फाईड 1.63. घन फ्लिंट काच 1.66. माणिक म्हणजे लाल रत्न 1.76. नीलम रत्न 1.76 आणि हिरा 2.42. तर सर्वात कमी असणारा अपवर्तनांक आहे हवेचा 1.003. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कमी असणाऱ्या अपवर्तनांकाचं माध्यम आणि जास्त अपवर्तनांकाचं माध्यम आहे हिरा 2.42. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अपवर्तनांक जे पाहितलं आहे आपण, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक V1 भागिले V2. या ठिकाणी आपण I
भागिले आर घेतलेलं होतं. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग हा आय सुद्धा घेतला जातो किंवा V1. दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग V2 घेतला जातो. N2 बरोबर V2 भागिले V1. म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. आणि खालचं सूत्र आहे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले खालच्या माध्यमातील असणारा प्रकाशाचा वेग. अशा पद्धतीनं कोणत्याही माध्यमाचा असणारा निरपेक्ष अपवर्तनांक काढण्याचं हे सूत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचे अपवर्तन हे वेगवेगळे असतं. त्या स्तंभिकेने केलेले कोनसुद्धा हे वेगवेगळ्या मापाचे असतात. यावर सुद्धा आयोग हा प्रश्न विचारतो. पहिली आकृती पहा. पहिल्या आकृतीमध्ये विरल माध्यम आहे, नंतर घन माध्यम आहे. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. त्यानंतर दुसरी आकृती पहा. ज्यावेळेस प्रकाश किरण हा घन माध्यमातून विरल माध्यमात जातो त्यावेळेस तो स्तंभिकेपासून दूर जातो. त्यानंतर तिसरी आकृती पहा. जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा ही बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. अशा पद्धतीनं अपवर्तनासंबंधी महत्त्वाच्या संज्ञा, अपवर्तनाचे असणारे नियम, अपवर्तनांक म्हणजे काय, आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी प्रकाश हा अपवर्तित होत असतो त्यावेळेस त्यांच्या कोनाची असणारी स्थिती. त्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अपवर्तनाची असणारी उदाहरणे पाहूयात. तर पहा, काचेच्या ग्लासमध्ये तळाशी जर नाणं ठेवलं आपण आणि त्यावर जर पाणी टाकलं तर आपल्याला ते नाणे वर आल्यासारखे जाणवते. तर हे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होते. हे जे काही उदाहरणं आहेत सर्व प्रकाशाच्या अपवर्तनाची उदाहरणे आहेत. पहा, दुसरं आहे स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखा जाणवतो. तिसरं उदाहरण आहे काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात अर्धवट बुडालेला पेन्सिलच्या पाण्यातील भाग जाड दिसतो तर पाण्याबाहेरील भाग तिरपा वाकडा झाल्यासारखा दिसतो. चौथं उदाहरण आहे रात्री आकाशात तारे लुकलुकताना दिसतात कारण हवेतील धूनिकणाची सतत होणारी हालचाल आणि वातावरणात होणाऱ्या बदलामुळे प्रकाश किरण हा विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना तारे आहेत त्या जागेपेक्षा थोडे उंचावर असल्यासारखं आपल्याला भास होतो. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. वेळेच्या आधी होणारा सूर्योदय आणि उशिरा होणारा सूर्योदय हे देखील अपवर्तनाचे परिणाम आहेत. कारण हवेची व तापमानाची स्थिती ही सतत बदलत असल्याने सूर्योदय 2 मिनिटे अगोदर तर सूर्यास्त 2 मिनिटे उशिरा झाल्याचा निरीक्षकाला क्षितिजावर भास होतो. 6वं उदाहरण आहे होळीच्या अग्नीतून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे त्या पलीकडील वस्तू ह्या थरथरल्याचा भास होतो किंवा वस्तू आपल्याला लुकलुकताना दिसतात. आणि 7वं उदाहरण आहे उन्हाळ्यामध्ये जमिनीलगत मृगजळ मिरेज तयार होण्याचा आपल्याला भास होतो. मृगजळ हा निरीक्षकाच्या दृष्टीचा भास असतो. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे पृष्ठभागावरची हवासुद्धा तापते व त्यावरील हवा मात्र थंड असते. त्यामुळे प्रकाश किरण हा घन माध्यमातून विरल माध्यमात येताना त्याचे अपवर्तन तसेच संपूर्ण आंतरिक परावर्तन होऊन अपवर्तित किरणे ही वरच्या दिशेने वक्र झाली आहेत असा आपल्याला भास होतो. यालाच मृगजळ म्हणतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अपवर्तनासंबंधी असणारी ही काही दैनंदिन जीवनातील उदाहरणे आहेत. एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन इन आवर डेली लाईफ. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा प्रकाशाचे असणारे अपस्करण.
डिस्पर्शन ऑफ लाईट यावर इयत्ता 10वीमध्ये एक प्रयोगसुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय? डिस्पर्शन ऑफ लाईट, स्कॅटरिंग ऑफ लाईट. एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रकाशकिरणे त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या क्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश हा 7 मूलभूत रंगाचा बनलेला असतो असं प्रतिपादन न्यूटन या शास्त्रज्ञांनी केलं आहे. परंतु हे प्रकाशाचं अपस्करण होण्यासाठी विशिष्ट असणाऱ्या पारदर्शक माध्यमाची आवश्यकता असते. आणि ज्या प्रकाशात किंवा ज्या पदार्थात प्रकाशाचा वेग त्याच्या तरंग लांबीनुसार बदलतो तो पदार्थ अपस्करणास किंवा अपस्करण करण्यास कारणीभूत असतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसते, हे सुद्धा एक अपस्करणाचा भाग आहे, प्रकाशाचे अपस्करण. त्या ठिकाणी पाण्याचा थेंब हा पदार्थ अपस्करण करण्यासाठी कारणीभूत असतो. आणि हे जे चित्र दिसत आहे हे चित्र आहे प्रिझमचं. हे प्रिझम हा सुद्धा असा पदार्थ आहे की जो अपस्करण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रिझम म्हणजे 3 आयताकृती काचेच्या पृष्ठभागापासून बनलेली असणारी एक वस्तू आहे, पदार्थ आहे. त्याच्या एका पृष्ठभागावर प्रकाश किरण पडल्यास विरुद्ध भागातून बाहेर पडणाऱ्या प्रकाश हा इंद्रधनुष्याच्या रंगीत पट्ट्यासारखा दिसतो. तर यामध्ये दिसणारे जे रंग आहेत, तर या पट्ट्यामध्ये 7 रंग दिसतात. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या रंगाचा यामध्ये समावेश होतो. आपल्याला माहिती आहे या रंगाला संक्षिप्त रूपामध्ये ताना पिही नि पाजा असेही म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं तर विबग्योर. व्ही म्हणजे व्हायलट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येल्लो, ओ म्हणजे ऑरेंज आणि आर म्हणजे रेड. या ठिकाणी सप्तरंग जे आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी हे एक संक्षिप्त रूप आहे. ताना पिही नि पाजा आणि विबग्योर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, या आकृतीमध्ये दाखवलं आहे की प्रिझममुळे होणारे प्रकाशाचे अपस्करण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता या प्रिझममुळे होणारे प्रकाशाचे अपस्करण कसे होते पहा. प्रिझममधून प्रकाश किरणाचे होणारे विचलन हे प्रिझमच्या अपवर्तनांकावर अवलंबून असते. आपाती कोनाच्या एका विशिष्ट मापानंतर विचलन कोनसुद्धा वाढतो. जेव्हा विचलन कोनाचे माप हे सर्वात कमी असते त्यास विचलनाचा लघुत्तम किंवा किमान कोन, मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन असे म्हणतात आणि तो डी मिन या चिन्हाने दर्शवतात. जेव्हा विचलन कोनाचे माप सर्वात जास्त असते त्यास विचलनाचा महत्तम किंवा कमाल कोन, मॅक्झिमम अँगल ऑफ डेव्हिएशन असे म्हणतात आणि तो डी मॅक्स या चिन्हाने दर्शवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा विचलन कोन लहान असतो तेव्हा आपाती कोन आणि निर्गत कोन हे सारख्या मापाचे असतात. तांबड्या रंगाचे विचलन हे सर्वात कमी होते तर जांभळ्या रंगाचे विचलन हे सर्वात जास्त होते. वर्णपटातील इतर रंग तांबड्या व जांभळ्या रंगामध्ये असतात आणि या वर्णपटलाच वर्णपंक्ती असे सुद्धा म्हणतात. तांबड्या आणि जांभळ्या रंगामध्ये बाकीचे सर्व रंग असतात, यालाच वर्णपंक्ती म्हणतात. जांभळ्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते व त्याची तरंग लांबी ही कमी आणि वारंवारता जास्त असते. याच्या उलट तांबड्या रंगाचे विचलन हे कमी होते, त्याची तरंग लांबी ही जास्त असते व वारंवारता कमी असते. 2 भिन्न रंगाच्या प्रकाशाच्या विचलन कोनातील फरक जो आहे तर त्यालाच अपस्करण असे म्हणतात.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हेच फक्त या ठिकाणी बॉर्डर करून दाखवलेलं आहे. जांभळ्या रंगाचे विचलन जास्त, तरंगलांबी कमी, वारंवारता जास्त. तांबड्या रंगाचे विचलन कमी, तरंगलांबी जास्त, वारंवारता कमी. यानंतर प्रकाशाचे अपस्करणाची उदाहरणं पहा. जे आपण इंद्रधनुष्य निर्मिती पाहिलेलं होतं की इंद्रधनुष्य निर्मिती नेमकं कशा पद्धतीने होते. आकाशात पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसणारे इंद्रधनुष्य, यामध्ये प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, संपूर्ण आंतरिक परावर्तन यांचा असणारा एकत्रित परिणाम आहे. सर्वप्रथम प्रकाश किरण, तर या प्रकाशाचे अपवर्तन होते, त्यानंतर त्याचं अपस्करण होतं आणि शेवटी पहा आंतरिक असणारं त्याचं परावर्तन होऊन इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. प्रकाशाच्या अपस्करणामुळे आपल्या डोळ्यांना रंगसंवेदना प्राप्त होतात. प्रकाश किरण ज्या वस्तूवर पडतो त्यावरून आपल्या डोळ्यावर प्रकाशाचा जो रंग परावर्तित होतो त्या रंगाची वस्तू आहे असे आपल्याला जाणवते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परावर्तनाचा एक प्रकार आहे आंशिक परावर्तन. तर पहा, जेव्हा प्रकाश हा घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्यांचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो, यास आंशिक परावर्तन असे म्हणतात, आणि प्रकाशाचा उरलेल्या भागाचे अपवर्तन होते. तर यात प्रकाश हा घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून दूर जातो. अर्थात आपाती कोन I हा अपवर्तन कोन R हून हा कमी असतो. आणि आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की डाव्या बाजूस दाखवलं आहे, जर आपण आयचे परिणाम वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिणाम पण या ठिकाणी वाढत जाईल. आणि यालाच हे सर्व कशामुळे होते तर अपवर्तनांक याचा स्थिर असल्यामुळे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण आंतरिक परिवर्तनासाठी अपवर्तनांकासाठी आहे. साइन I साइन R हे अपवर्तनांकाचं सूत्र आहे. या ठिकाणी आपल्याला क्रांतिक कोनाचं जर मूल्य काढायचं असेल तर या क्रांतिक कोनाचं मूल्य काढलेले आहे. साइन I भागिले साइन 90 बरोबर साइन I, म्हणजे साइन 90 बरोबर 1. या सूत्राप्रमाणे आपल्याला क्रांतिक कोनाचे आपण मूल्य काढू शकतो. त्यानंतर स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विकिरण. जेव्हा प्रकाश किरण वातावरणातील अत्यंत सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा प्रकाश किरण विविध दिशांना पसरतात. यालाच आपण प्रकाशाचे विकिरण हा सुद्धा एक या ठिकाणी प्रकाशाच्या अपस्करणासारखाच एक प्रकार आहे. पहा, यामध्ये सुद्धा प्रकाशाच्या ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते त्याचे विकिरण जास्त होते, ज्या रंगाची तरंगलांबी जास्त असते त्याचे विकिरण कमी होते. म्हणजेच निळ्या रंगाचे विकिरण जास्त होते आणि तांबड्या रंगाचे विकिरण हे सर्वात कमी होते. आता या प्रकाशाच्या विकिरणाची उदाहरणं. वातावरणातील प्रकाशाच्या विकिरणामुळे आपल्याला आकाश निळे दिसते, कारण जांभळ्या रंगाचं विकिरण हे जास्त झालेलं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला आकाश हे लालसर किंवा नारंगी रंगाचे दिसते, कारण त्यावेळेस तांबड्या रंगाचे विकिरण हे सर्वात कमी झालेलं आहे. त्यानंतर पहा, कलील द्रावणामध्ये घडून येणार असणारा टिंडाल इफेक्ट सुद्धा प्रकाशाच्या विकिरणाचंच एक उदाहरण आहे. त्यानंतर प्रकाशाच्या विकिरणामुळे आपल्याला दिवसा सभोवताली उजेड दिसतो. त्यानंतर समुद्राच्या पाण्याचा रंग आपल्याला निळा दिसतो. सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला संधी प्रकाश दिसतो. हे सर्व असणारी प्रकाशाच्या विकिरणाची असणारी उदाहरणं आहेत. त्यानंतर रामनचा असणारा परिणाम पाहूयात. हे इयत्ता 10वीमध्ये नाही, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रकाशाच्या संदर्भाने या सर्व घटकाचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा आहे. तर पहा, डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 1928मध्ये द्रव्य माध्यमामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे प्रारणांची वारंवारता तसेच तरंगलांबी बदलते असा शोध लावला होता. म्हणजेच वारंवारतेमध्ये होणारा बदल हा द्रव्य माध्यमावर अवलंबून असतो. जेव्हा प्रकाश हा किरणांचे फोटॉन्स कणाचे वातावरणातील अणू किंवा रेणूमुळे विकिरण घडून येते तेव्हा बहुतेक फोटॉन्स कणामध्ये स्थितिस्थापक इलॅस्टिसिटी विकिरण घडून येते. म्हणजेच
विकिरण झालेले फोटॉन्स कणामध्ये असलेली ऊर्जा, तरंगलांबी आणि वारंवारता ही मूळ आपाती फोटॉन्स प्रकाश किरणा इतकीच असते. या संशोधनाबद्दल CV रामन यांना 28 फेब्रुवारी 1930ला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यामुळेच भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक असणारी घटना लक्षात ठेवायची म्हणजे 28 फेब्रुवारी हा दिवस. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो कारण डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रामन यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे रामन इफेक्ट यामुळे मिळालेलं होतं. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या रामन परिणामाचे नेमके उपयोग पहा. रामन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये रामन परिणामाच्या आधारे पदार्थाचे पृथक्करण केले जाते. त्यानंतर वायुरूप पदार्थासाठी रामन परिणामाच्या सहाय्याने जास्त वारंवारता असलेल्या फोनॉन आणि मॅग्नॉन यांचा शोध घेतला जातो. वातावरणीय भौतिकशास्त्रामध्ये पाण्याच्या वाफेचा अभ्यास करण्यासाठी या रामन लिडारचा उपयोग होतो. रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग रेणूमधील स्थिर बल आणि बंधाची लांबी ठरवण्यासाठी केला जातो. रामन ॲम्प्लिफिकेशनचा उपयोग ऑप्टिकल ॲम्प्लिफायर्समध्ये केला जातो. अशा पद्धतीनं हा रामन परिणामाचे असणारे उपयोग आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे असणारे अपवर्तन, त्याचबरोबर प्रकाशाचे असणारे विकिरण या घटकाबद्दल जर कोणाला काही शंका असेल, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जे काही नवीन व्हिडिओ विज्ञानासंदर्भाने अपलोड केले जातील त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.